मामा लांडे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज आपण कार्यक्रमामध्ये बहिष्कार टाकलेला आहे, त्या ठिकाणी बजेट जी कॉपी होती ती देखील फाडून आतमध्ये कार्यक्रमामधून आपण बाहेर चालल्यात, काय नेमकं कारण आहे? गेले 4 वर्ष या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये शासनाच्या ज्या राखीव जागा आहेत, शासनाचे जे राखीव भूखंड आहेत, या भूखंडावरती शासनाचा नामफलक लावावा, ती जागा संरक्षण करण्यात यावी, कुंपण भिंत बांधण्यात यावी, असे 4 वर्ष सांगतोय प्रशासन। फक्त हा सांगतंय, परंतु 4 वर्षामध्ये एकही नामफलक लागला नाहीये। जर या ठिकाणी निधी नसेल तर या ठिकाणी सदस्यांना काजू बदाम खाण्यासाठी, काजू बदामचा नाश्ता देण्यासाठी शासनाकडे निधी आहे, हा जनतेचा पैसा आहे। हा जनतेचा पैसा सदस्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांना काजू बदाम खायला घालायचे आणि जनतेच्या नागरिक सुविधासाठी त्या ठिकाणी निधी दिला जात नसेल तर या प्रशासनाचा मी जाहीर निषेध केलेला आहे। आणि काही सदस्यांना निधी दिला जात नाही, फक्त सदस्य नेमणूक केली जाते, परंतु अशा पद्धतीने पक्षभेद करून या प्रशासनाने जर निधीचं वाटप केलं असेल त्याचा जाहीर निषेध करतो। आणि असा काजू बदाम हा नाश्ता खायला घालून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा कधीही आवाज बंद होणार नाहीये, त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न करू नये असं जाहीर निषेध करून त्या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर मुख्यमंत्र्यांकडनं अनेक योजना आणण्यात येतात, समोर आणलेत, त्याचबरोबर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या असे सांगितलं जातं, मात्र कुठंतरी प्रशासन धीम्या गतीने असल्याचं तुम्हाला असं वाटतं का? प्रशासन ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, गोरगरिबांना मदत करण्यासाठी, प्रशासकीय यंत्रणा हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 18 तास काम करतात। याच धर्तीवरती प्रशासनाने गेंड्याची जी कातडी पांघरलेली आहे, यातून त्यांनी बाहेर येऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची जी अपेक्षा आहे, मुख्यमंत्री ज्या गतीने काम करतायत त्या पद्धतीने प्रशासनाने काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि म्हणून तो काम करत नाहीये, म्हणून प्रशासनाचा जाहीर निषेध केलेला आहे। आता किती जणांनी बहिष्कार टाकलेला त्या कार्यक्रमामधून तुम्ही निघून आलेले आहेत आणि पुढची भूमिका काय? मी तर माझ्या वतीने टाकलेला आहे, जो मला अनुभव आला तो अनुभव त्या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर ठेवलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।